नमस्कार मंडळी, बघा आज रविवार, सगळ्यांना मस्त सुट्टी. सरक्रे व्हायचं तिकडे मग मी चालले बघा नाश्त्याची तयारी. इकडं घेतात आपली पोहे आणि हे बघा हे शिऱ्यासाठी घेतलंय. आणि आज आहे आपला मस्त गव्हाच्या पिठाचा शिरा. आणि ते काय चाललंय आता पाक बनवते. गव्हाचं पीठ मस्त तूप टाकून सनी भाजून घेतलंय पा असं मस्त लाल जरीत भाजून घेतलंय. त्याचा सुगंध भारी यायला लागलाय. हा मस्त यायला. आणि आता याच्यात शिरा बनवायला त्याला शिजवावं लागेल ना परत. शिजावं लागतंय का? मला वाटलं पाक बनवली करून. पाक बनवू काय करायचं इथं टाकून द्यायचं. याच्यात कढईत आता आदण ठेवलंय, त्याच्यात टाकली आता साखर. आता साखर घेऊ मस्त. मला असं राहिला इथे. पोहे मस्त कांदे पोहे बनवली मम्मी आज. मला कांदे पोहे येतात का? मम्मी काही शिकून नाही आली तिच्या मम्मी कडून. कांद्यात पोहे जास्त कांदा असतो आणि पोहे कमी ना. तर मग आपण घेतलंच कस काय तो. तिकडे तुला पा ती विचारू पण कोणाला राहिली या कुत्र्याला. नुसतं खायचंय तर पडतं त्याला, नुसतं खायशिवाय काही सुधरत नाही त्याला. आणि त्याला विचारू राहिली काय गेलं ना तिकडे गेलं. पा येऊ डोलो आमचा इतका. एक तर किती वाजले? 8 वाजले. 8 वाजता उशिरा उठलाय. नेमकं उठलं तोंडाने पाणी फिरवलंय. घेऊन डबल मोबाईल खेळत बसलाय. अशा पाहिजे याला यायला मग पप्पा काही बोलत नाहीत काही नाहीत. काम करतोय लेकरू. काय काम करतोय? काय काम करतोय म्हणजे स्वतःचे पैसे स्वतः भरून राहिले. काम करणे मला लागलं. देश की जनता जवाब मांगती है. अब बोलो ना. अरे लागणं म्हणजे कोणी पण असं बोटान दाखवून देत असतंय, पण करण्याची हिंमत आपल्यात पाहिजे. काम तर कोणी सांगताय बा तिथं काम. दुश्मन बी म्हणताय. त्या कामावाल्याला बोलायला कोण गेलं? तो गेलता का बोलायला? अरे ऐका, आणि सांगावं लागतंय ना की बाई भाभी आता मी सोडायला लागले म्हणते फल्याने लागते हो भाभी लावा तिला. असं असतंय. देऊ लागला तर लागला 1800 रुपये हप्ता. तर लागेल 1800 रुपये हप्ता देऊ लागले. 1800 कसे दे. विचार ना पप्पाला. 18 देऊ लागले. पप्पा काही नंतर बोलू लागले. पप्पाचा गप्पा मारू लागले. बापाला काम काय राहतंय दुसरं. नुसतं गप्पा. सुपरवायझरला मीच बोललो त्याला. आणि समजून सांगितलं पुन्हा की बाबा 2 घंटे कॉलेज करणार, त्याच्यानंतर तुमच्याकडे कामाला येणार. तसंच असतंय. बोलावं लागलं मला का तो अलिक बोलावं तो अलिक. हे कर चालू. कॅमेरा चालूच आहे त्या गावाचा. हा मला निरत नाही ना. नेलत नाही ना. आणि मी नाही येतो तुझी कॅमेरा चालूच आहे. हे बडबड कशाला घ्यायलाच त्याच्यात. आली आता. आता विचार ठेवणार आता तुम्ही. तो मला वाटतंय कसं मस्त आता हे आधन आलंय. बापरे एवढं तूप. वर्षभर गेलं पाहिजे ते. महागाई किती वाढली. युद्ध चालू आहे पुन्हा आज वाढते भाव. वाढू मग काय दाखवू खायचं काय नसतं. असं दाखवायचं. हे टाकलं ना खाऊ घ्यायचं. सांगायचं नसतं. कुठे गेली असं चुलीवर कोण बसलं. यात गव्हाच्या पिठाला तूप जास्तच लागतंय बरं का मंडळी. याचं काही ऐकू नका. मग तर माझ्या घरचे ऐकत नाही ते कशाला ऐकणार आहेत. कळालं मस्त. म्हणजे कुत्र्यात ऐकत नाही मंडळी. मग कुत्र तुम्ही पण ऐकू नका. घेऊ मस्त पीठ टाकून सरी. सुगंध आता घरी आलाय. होय बाहेर. बाहेर पा मम्मी काय नुसतं खेळाय. मम्मी तुला कुठं खेळणं सुचतंय बाबा. ठेवायला पाहिजे मला. ते कानातून बाहेर येईन ना ते. नाही येत. हे दूध नाही टाकत का? मेहनत घ्यावं लागते पण मंडळी. हे दूध नाही टाकावं लागत चिपकत नाही. लय दिवसानंतर पोहे शिरा पोहे खावलं मंडळी आपण. माग का खाल्लं मला आठवण राहील आता. तसं मला पोहे आवडत नाहीत. खावं लागणार. मग मी नाश्ता बनवली. हा मस्त गडबड बनलाय. गडबड शिरा बनलाय. काय
बाप किती मस्त बनलाय मामा. लापसी बनवती का? शिजवलं लागते बाळा त्याला. लापसी कशी असती? लापशी अशी तर. हे नाही, तेच म्हणलं तुला मी. दाजीसाठी आहे शिरा. हा? एकदा काय म्हणले ते मी काय म्हणलं काहीतरी झालं होतं तर गव्हाचा शिरा एका पाहुण्याला आवडत नाही. पाहता त्या पाहुण्याचं नाव नाही घेत आता मी. त्याला याचा रवा आवडत नाही असं भेटलं मला ऐकायला. रवा. हा, रव्याचा शिरा द्यायला आवडत नाही, म्हणजे शिराच आवडत नाही द्यायला खायला असा बनवून. तर त्याचं काहीतरी दुखत होतं त्याच्यामुळं. तर मग मी म्हणलं असं गव्हाचा शिरा मस्त बनवून द्यायचा. तर ते म्हणतात गव्हाचा शिरा कुठं खाल्ला आणि कधी खाल्ला. त्याच्यासाठी हे माझ्या ताई दाजीसाठी त्याला म्हणत बघून घ्या. हा मग मी पण दाखवतो. बघून घ्या नाना. असा असतो शिरा. मावशी तर येतच असेल ना? मावशी बनवत असेल ना? नाही? काय गव्हाचा शिरा कसा करते तर मावशी नाही बनवत? कसा बघ करते तर कसा खाते. कसा करते तर गव्हाचा शिरा. गव्हाच्या पिठात शिरा कुठं करते. हे काय मग काय केलंय? अशी म्हणू लागले त्याच्यामुळं खास. मावशीला अजून जळून दाखवतो. मग या पण मावशी भूक लागली रे. असा बनवतात गावाचा शिरा. हा मंडळी, इकडं शिरा झालाय. इकडं आता मम्मी पोह्याची तयारी करायला लागली. कसा बांधला मग शिरा? खाऊन नाही पाहिला का? नाही काऊन तो बनवला? खाऊन पाहायचं सांग. आता खायचं आहे ना. आधीच खाऊन पाहतेच का? ते दूध नाही टाकलं का? दूध नाही. काऊन? एवढंसं दूध असतं का? पाहिजे तर भरपूर. हे. आणि आमचं कुत्र्याला लाज नाही काहीच. वा मस्त तेल. आता कढईवर तपली आपली कढई टाकलं तेल टाकलं. आता टाकू बंद करू. पाहुण्याला मम्मीनं पोहे वगैरे धुवून घेतले मस्त एकदम. पाणी लागले टाक बने. मम्मी मला भूक लागली. चालू आहे ना. तर बनव मग. स्पीड न बनव. ते शेंगदाणे ठेवले तिकडं मला दे खायला. हे कोणतरी मित्र आलाय बघा भाऊचा बाहेर. तर ते गेलंय तिकडे बाहेर. त्याला बोलायला गेलाय. पोहे घेतले 2. हं? पोहे 2 घेतलेत ना म्हणलं मंडळीला. टाकले जिरे मोहरी दोन्ही मिक्स झालेत. पामाय कस काय? मिरच्या कांदा टाकलाय बाप मस्त एकदम. लय दिवसानंतर पोहे खायलोय मी पण. कुठं नाही करायला गेलं तर भांडी पडतच काय करा. काय कुठं नाही, फक्त एक कढाई तर भरली. अरे रे मम्मी राग आला. हा थांबण्याला पाहिजे. राडाली का मम्मी? मम्मी राडाली का? काही बनायला लागतात माणसाला कटाळे. ते पोहे म्हणजे काही आहे का? कुठं नाही आता दुपारा डबल स्वयंपाक करावाच लागल. मग कर ना, भूक लागते माणसाला. मग कशासाठी सकाळी जाऊन स्वयंपाक झाल्याला बरं. पण मी म्हणलोच नाही पोहे करा म्हणून. मग कोण म्हणलं? कोण म्हणलं? काय माहिती. मग आता जाऊ दे तिकडं मंडळी. ना खायचे मला पोहे. नको नाही मग मी खाईन आता. कॅमेरा चालू ठेवतो का? मग व्हिडिओ नाही कर ना. पाय मंडळी इकडं पोहे बनले, शिरा बनला, सगळ्यांना खाऊन बी घेतला. सगळं आम्ही नाश्ता करायला बसलो. त्याचा मित्र आला, चालल्या गेला त्याच्या मित्राला गप्पा मारायला.
त्यानं काय नाश्ता करताना कोणाचा व्हिडिओ घेतला नाही. युवरातनं नाश्ता केला, गेला पाणी मारायला. यायचा बी झाला, गेले आता पाणी मारायला. पण ह्यो नाश्ता केला ना, अजिबात परवडत नाही मला नाश्ता करायला. आता ह्यो नाश्ता करा, डबल स्वयंपाक करा. डबल स्वयंपाक करावा लागतोय. नाश्ता करायला पुरतोय का मंडळी सांगा बरं. या मंडळी नाश्ता करायला याचा चालू आहे पा इकडे. कसे बनले रे शिरा? कसा बनला? शिरा चांगला बनलाय, चांगला बनला का? शिरा लय भारी बनलाय. लय दिवसाची इच्छा होती गव्हाच्या पिठात शिरा करून खायची. पाया खायची होती, आज बनवला. एक नंबर झाला शिरा. चटणी मी खाणार होता ह्यो. या तुम्ही पण. आम्ही तर केला आता नाश्ता. बया नाश्ता करायला या तुम्ही. चलो. आता कामाला जावं लागेल. काम करून आल्यावर परत स्वयंपाक करावा लागेल. काय बनवलं हे भांडे पडलेत घासायची. हम्म. तिथून आले की पहिले भांडे घासा आणि मग स्वयंपाक करा. हम्म. स्वयंपाक करा, जेवण करा, डबल भांडे घासा. ते चाललं होतं का? चालूच. त्याच्यामुळे रविवारी यायला नाही पाहिजे. रविवार आला न्यायला सुट्ट्या असले की काही कुरापत काढीत मधीच. हे करा आणि ते करा आणि ते करा. नाही तर रोजचं काम असलं की दन चटणी मिरची केली की पळालं. हे असं खायचं पाहून बी त्याच्यावर बी काय हे असं खायला बनवून खायला लागलं त्याच्यात अवश्य याला हे खायलाच पैसे पुरत नाही. हे सगळं खाण्यातच घातलंय. अशी आपण आपल्या चर्चा होणार आहे का नाही बरं? अच्छा. नक्की. तर समजा आता कोण चर्चा करत आहे तर खावा नाही काय मग माणसं काही हा? खावा नाही का? भाजी भाकरच खावा. भाजी भाकर खाल्ल्याने पाहून सगळ्याला समाधान वाटतंय. अच्छा. तेव्हा पर्यायला दुसरे असं. हो तसंच. हे बाय तसंच तुम्ही जाताना मोठ्या मोठ्या हटलेत तेव्हा ते चालतंय. ते चालतंय. आम्ही म्हणत काही ते चालतंय रे आम्हाला घेणं बाबा. देणं नाही बाबा. आम्ही कोणाला काही म्हणत नाही. पण आम्ही काय साधं शिरा खावा ना काय आम्ही मग ते बी साधा गावाच्या पिठाचा. मग? ते रवा बी नाही. गावात बी नाही का आता घरातल्या पिठात घरातल्या पिठाचाच आहे, रवा बी नाही. चला आवरू द्या, मला आता जायचंय कामाला.